गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. सकाळचे वाजले 5:15. आज जरा लवकर उठले होते. मस्त चहा केला. संडे असल्यामुळे छान असा आलं टाकून चहा बनवला. मला बनवायचे होते फ्लावर आणि मेथीचे पराठे गौरवच्या नाश्त्यासाठी. ब्रश करून घेतला, त्यानंतर मस्त असा चहा घेतला मी पण. त्यानंतर तयारी करायला घेतली. सगळी तयारी करायची होती आज मला. पीठ मळण्यापासून सगळीच तयारी होती. फ्लावर खिसून घेतला, सगळी फोडणी वगैरे दिली आणि पराठ्याची तयारी केली. तोपर्यंत गौरवला पाणी काढून दिलं आणि मला दुसरं पाणी ठेवलं. गौरव सगळं झाल्यानंतर त्याला नाश्ता द्यायचा होता. त्याला डब्याला आणि स्कूलला नाश्ता बनवून दिला. त्याला टिफिन सगळा भरून दिला. तो स्कूलला गेला. आता सकाळचे वाजले 7. थंड असं वातावरण आहे. परत एकदा चहा घेतला. हे चालले होते जिमला. चहा पिऊन झाला. त्यानंतर घरातली बाकीची कामं होती. काल गौरवचा बड्डे असल्यामुळे बराच पसारा झाला होता. तो सगळा उरकून घेतला आणि आज गुरुवार असल्यामुळे मला परत स्कूलमधून येऊन सगळी तयारी करायची होती. सगळं उरकून घेतलं. परत आमच्या नाश्त्यासाठी आणि श्रीच्या टिफिनसाठी मी परत एकदा पराठा बनवून घेतला. आता निघाले मी गौरवच्या स्कूलमध्ये. तिथे जाऊन मी वेटिंग रूमला बसले. टीचरांना भेटलं आणि गौरवला घेऊन निघाले. काल गौरवचा बड्डे असल्यामुळे त्याच्या फ्रेंडला मला पार्टी द्यायची होती. त्यामुळे आम्ही केक शॉपमध्ये थांबून त्यांना पार्टी दिली. शॉपमध्ये आले, सगळ्या ऑर्डर काढल्या. त्यानंतर 3 वाजता घरी आले. देवपूजा केली. निवांत वेळ होता कारण की मुलं घरी नव्हती. त्यामुळं मस्तपैकी अशी पूजा करून घेतली छान. सगळी निवांत तयारी झाली. पण पूजा करायला मला बराच वेळ गेला कारण की मी बाजारातनं सगळं मटेरियल घेऊन यायचं होतं. पूजा करता करता मला 5-5:30 वाजले होते. त्यानंतर 5:30 वाजता गौरव श्री पण आला होता. सगळी तयारी झाली. परत एकदा पूजा करून मी शॉपमध्ये गेले. तिथून 9:30 वाजता आम्ही आलो. त्यानंतर दोघांना पण अभ्यासाला बसवलं. अभ्यास करता करता त्यांचा अभ्यास घेता घेता मी पण स्वयंपाक करत होते. घरात खूप प्रसन्न वाटत होतं पूजा असल्यामुळे देवीची. नंतर देवाला पण नैवेद्य बनवायचा होता. त्यामुळे सगळी तयारी चालू होती मम्मीची माझी. मी बनवत होते फ्लावरची आणि वाटाण्याची भाजी. मम्मी पुलाव भात बनवत होती. मस्तपैकी गोड शिरा पण बनवला होता. त्यानंतर ते करता करता बराच वेळ गेला. सगळी तयारी केली. 1 वाजला. त्यानंतर मला उद्या ऑर्डर सगळ्या द्यायच्या होत्या. त्यामुळे मी रात्रीच पॅकिंग करून ठेवल्या. सगळ्या पाठवून दिल्या कस्टमरला. चला बाय, गुड नाईट. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.